नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताचा भूगोल हा विषय अभ्यासत होतो. BA थर्ड इयरला 11वा पेपर आपल्याला हा आहे. यामधला भारताचे प्राकृतिक विभाग जे आहेत हा घटक आपला चालू आहे. त्यामधला हिमालयाचा भाग, उत्तरेकडील मैदानी भाग हा आपला घटक झालेला आहे. त्यानंतरचा आपण भारतीय पठार हा भाग पाहणार आहोत. हा एक महत्वाचा प्राकृतिक विभाग म्हणून भारताचा भारतीय पठार हा ओळखला जातो. आता भारतीय पठाराच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा झाले तर याची सीमा जर आपण लक्षात घेतली तर पश्चिमेकडची सीमा या ठिकाणी आपण पाहू शकता की पश्चिमेकडची जी काही सीमा आहे ती सह्याद्री पर्वत या ठिकाणी आहे पश्चिमेकडून, आणि दक्षिणेला निलगिरी पर्वताचा भाग आहे. पूर्वेकडची पूर्व घाट जो आहे तो आहे. त्यानंतर उत्तरेकडे विंध्य पर्वत हा आहे. हा मधला त्रिकोणाकृती जो काही भाग आहे याला आपण दख्खनचं पठार असे म्हणतो, याला भारतीय पठार असे म्हणतात. अतिशय पुरातन अशा स्वरूपाचं दख्खनचं पठार म्हणून याची ओळख आहे. याच्या निर्मितीविषयी सांगायचं झाल्यास तर पूर्वी ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे या पठाराची निर्मिती झाली आहे. पूर्वीच्या काळी ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी झाला. या भेगी ज्वालामुखीच्या उद्रेकातून पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून मोठ्या प्रमाणावर लाव्हारस बाहेर आला, आणि ज्या वेळेस या भागावर या प्रदेशामध्ये हा अंतर्गत भागातून आलेला लाव्हारस जो आहे तो या क्षेत्रावर पसरल्यानंतर तो थंड झाला, आणि थंड झाल्यानंतर घन अशा स्वरूपामध्ये एक पठार या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याला आपण दख्खनचं पठार असे म्हणतो. मग मुख्यतः निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकापासून झालेली आपल्याला यामध्ये निर्मितीमध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर याचं क्षेत्रफळ जे आहे ते क्षेत्रफळ 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर याची उंची जी आहे ती समुद्र सपाटीपासून 600 ते 800 मीटर एवढी उंची या पठाराची आहे. आकाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधारणपणे त्रिकोणाकृती अशा स्वरूपाचं या ठिकाणी याचा आकार आहे, दख्खनच्या पठाराचा आकार आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या पर्वतरांगांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू की अरवली पर्वत. आता पठाराच्या उत्तरेकडचा जो काही भाग आहे, उत्तरेकडचा किंवा राजस्थानकडचा जो काही भाग आहे या ठिकाणी दिसतोय आपल्याला की या ठिकाणी अरवली पर्वत आहे. आता अरवली पर्वत हा राजस्थान या राज्यांमध्ये अरवली हा एक पर्वत आहे. अरवली पर्वत हा जो आहे तो एक अवशिष्ट अशा स्वरूपाचा पर्वत आहे. अवशिष्ट म्हणजे आजही या पर्वताची उंची कमी होत आहे. हळूहळू तो त्याची उंची कमी होत आहे. अशी अतिशय पुरातन अशा स्वरूपाचा हा अरवली पर्वत आहे. एक जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना पर्वत म्हणून या पर्वताची ओळख आहे, अरवली पर्वताची ओळख आहे. म्हणून त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हटले जाते. त्यानंतर विंध्य पर्वत या ठिकाणी आहे. उत्तरेकडच्या भागाला उत्तरेकडचा भाग जो आहे त्याचा विंध्य पर्वताचा आहे. हा विंध्य पर्वत जो आहे आपल्या भारताच्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये विंध्य पर्वत आहे, जे की दख्खनच्या पठाराची उत्तरेकडची सीमा आहे. आता हा विंध्य पर्वत जो आहे तो गट पर्वत आहे. गट किंवा त्याला आपण ठोकळ्याचा पर्वत सुद्धा म्हणू शकतो. हा ठोकळ्याचा पर्वत उत्तरेकडच्या भागाला आहे, ज्याच्या दक्षिणेला नर्मदा नदी आहे, आणि उत्तरेकडच्या भागाला हा विंध्य पर्वत या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पठाराचा दुसरा भाग जो आहे तो सातपुडा पर्वत आहे. उत्तरेकडच्या भागाला गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणी हा सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वत सुद्धा एक गट अशा स्वरूपाचा पर्वत आहे, गट पर्वत आहे, किंवा त्याला आपण ठोकळ्याचा पर्वत असे सुद्धा म्हणू शकतो.
त्यानंतरचा मैकलच्या टेकड्या आहेत. या मैकलच्या टेकड्या ज्या आहेत ती मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या बाउंड्रीवर असलेल्या या मैकलच्या टेकड्या आहेत. त्यानंतर राजमहल टेकड्या आहेत. पूर्वेकडच्या भागामध्ये झारखंड या राज्यामध्ये राजमहलच्या टेकड्या आहेत. त्यानंतर पश्चिमेकडचा जो काही भाग आहे तो सह्याद्री पर्वताचा आहे. साधारणपणे 1600 किलोमीटरचा हा पश्चिमेकडचा आपला सह्याद्री पर्वत असलेला पाहायला मिळतो. राज्याच्या बाबतीत जर विचार केला तर ही जी काही पर्वत रांग आहे ती महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यामधून उत्तर दक्षिण अशा स्वरूपामध्ये पसरलेली पाहायला मिळते. आता सह्याद्री पर्वताचं जर वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं तर जगातील सर्वात प्राचीन जैवविविधता असलेल्या 8 प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे. त्यानंतर निलगिरी पर्वत आहे. दक्षिणेकडे तामिळनाडू राज्यामध्ये हा निलगिरी पर्वत पसरलेला आहे. पश्चिम पूर्व घाट यांना जोडणारा दुवा म्हणून निलगिरी पर्वताला ओळखल्या जातं. पश्चिमेकडून सह्याद्री पर्वत आणि पूर्वेकडून पूर्व घाट हे या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम या निलगिरी पर्वतानं केलेलं आहे. त्याचबरोबर पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला पूर्व घाट असे म्हणतात. आता पूर्व घाट जो आहे तो भारताच्या पूर्वेकडील ओरिसा, आंध्र प्रदेश या भागामध्ये पूर्व घाट पसरलेला आहे. यामध्येच नल्ला मल्ला ज्या काही डोंगर रांगा आहेत त्या सुद्धा या पूर्व घाटामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे हे भारतीय पठाराचा जो भाग आहे तो आहे. या ठिकाणी पठारावरील काही महत्वाचे शिखर आता आपण पाहूयात. आता यामधले महत्वाचे शिखरे जे आहेत ते अनाईमुडी एक आहे की ज्याचं 2695 मीटर एवढी उंची आहे. अनाईमुडी हे सह्याद्री पर्वतामध्ये असून तामिळनाडू जे काही राज्य आहे त्या तामिळनाडू राज्यामध्ये अनाईमुडी हे शिखर आहे जे की सह्याद्री पर्वतातलं सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दौडा बेटा आहे. दौडा बेटाची जी काही उंची आहे 2637 एवढी आहे. निलगिरी पर्वतामध्ये हे दौडा बेटा शिखर आहे जे की तामिळनाडू या राज्यामध्ये येतं. आता निलगिरी पर्वतातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते हे दौडा बेटा आहे आणि सह्याद्री पर्वतातलं सर्वात उंच शिखर जे आहे ते अनाईमुडी आहे. या दोन्ही मधला फरक सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर 2637 एवढी दौडा बेटा या शिखराची उंची आहे. त्यानंतर माकुर्णी नावाचं एक शिखर आहे ज्याची उंची 2595 एवढी आहे. निलगिरी पर्वतामध्ये हे शिखर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. त्यानंतर गुरु शिखर आहे. गुरु शिखरची उंची जी आहे ती 1722 एवढी आहे. तर गुरु शिखराचं स्थान जे आहे ते अरवली पर्वतामध्ये आहे. अरवली पर्वत जो की राजस्थानकडच्या भागामध्ये येतो. आता ह्या अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर कुठलं असं जर विचारलं तर आपल्याला त्या ठिकाणी गुरु शिखर सांगता येईल. कारण अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर हे गुरु शिखरच आहे. 1722 मीटर एवढी त्याची उंची आहे. त्यानंतर गजपतीनाथ हे एक शिखर आहे जे की 1680 एवढी त्याची उंची आहे. पूर्व घाटामध्ये हे एक शिखर आहे. आंध्र प्रदेश राज्यामध्ये हे शिखर येतं. गजपती नगरम असं त्याला म्हणतात. त्यानंतर कळसुबाई हे एक शिखर आहे ज्याची 1646 मीटर एवढी उंची आहे. सह्याद्री पर्वत जो आहे याला पश्चिम घाट असे म्हणतो. तर ह्या सह्याद्री पर्वतामध्ये 1646 मीटर एवढ्या उंचीचं हे कळसुबाई शिखर आहे जे की महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्र या राज्यामधली सर्वात उंच शिखर कुठलं असं जर म्हटलं तर आपण त्याला कळसुबाई सांगू. कारण महाराष्ट्रातलं हे सर्वात उंच अशा प्रकारचं शिखर आहे.
त्यानंतर पठाराचे उपभाग पाहू आपण आता. पठाराचे उपभाग अभ्यासत असताना पहिल्यांदा आपण उभे भाग करूयात. उभे भागाचा जर विचार केला तर याचे दोन भागामध्ये आपण विभाजन करतो. एकाला पश्चिम घाट तर दुसरा पूर्व घाट असं आपण त्याला म्हणू शकतो. आता राज्याचा जर विचार केला तर पश्चिम घाटामध्ये राज्य जे आहेत ते राजस्थान पासून ते कर्नाटक पर्यंतचा जो काही भाग आहे तो पश्चिम घाटामध्ये येतो. त्यामध्ये राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे आणि कर्नाटक आहे. या 4 राज्याचा समावेश पश्चिम घाटामध्ये होतो. तर पूर्व घाटाचा जर आपण विचार केला तर पूर्व घाटामध्ये छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रामधील विदर्भाचा काही भाग हा पूर्व घाटामध्ये येतो. आता पश्चिम घाटाच्या पर्जन्यमानाचा जर विचार केला तर पश्चिम घाटामध्ये पर्जन्यमान थोडंसं कमी आहे. पश्चिम जे काही पठार आहे त्या ठिकाणी 50 ते 80 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. म्हणजे पश्चिमेकडच्या पठारावर कमी पाऊस पडतो तर पूर्वेकडच्या पठारावर 150 ते 200 सेंटीमीटर एवढा पाऊस पूर्व पठारावर पडतो. म्हणजे पश्चिम पठाराच्या तुलनेत पूर्व पठारावर जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर खडकाच्या बाबतीतही या ठिकाणी विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम पठारात जो आहे त्या ठिकाणी बेसॉल्ट खडक जास्त प्रमाणामध्ये आहे, तर पूर्व पठारावर रूपांतरित खडक जास्त प्रमाणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जास्तीत जास्त दख्खनचा पठार जो आहे तो बेसॉल्ट खडकांनीच निर्माण झालेला आहे. कारण ज्वालामुखीच्या उद्रेकामधून ज्यावेळेस ज्वालामुखी थंड होतो त्यावेळेस त्यापासून कठीण अशा स्वरूपाचा बेसॉल्ट किंवा त्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो, अशा अग्निजन्य खडकापासून हा दख्खनचा पठार निर्माण झालेला आहे. म्हणून पश्चिमेकडच्या भागावर बेसॉल्ट हा खडक आहे, तर रूपांतरित खडक जो आहे तो पूर्वेकडच्या पूर्व पठारावर काही प्रमाणात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मृदेच्या बाबतीत सांगायचं झालं तर बेसॉल्ट खडक किंवा अग्निजन्य खडक जो आहे त्यापासून कठीण खडकापासून रेगूर किंवा काळ्या मृदेची निर्मिती होत असते. ज्या प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये जशा प्रकारचा खडक असतो तशाच प्रकारची मृदा त्या प्रदेशामध्ये त्या भागामध्ये निर्माण होत असते. म्हणून मृदा जी आहे ती पश्चिम पठार जो आहे या ठिकाणी रेगूर किंवा काळ्या प्रकारची मृदा आहे, तर पूर्व पठारावर तांबडी किंवा लालसर रंगाची मृदा असलेली आपल्याला पाहायला मिळते. जंगलाच्या किंवा वनस्पतीच्या बाबतीत जर विचार केला तर पश्चिम पठारावर वनस्पती थोड्याशा कमी असलेल्या पाहायला मिळतात आणि पूर्व पठारावर वनस्पतीचं प्रमाण हे जास्त आहे. घनदाट अशा स्वरूपाच्या वनस्पती जंगलाचं जे प्रमाण आहे ते जास्त स्वरूपामध्ये पश्चिमेकडच्या भागामध्ये असलेलं पाहायला मिळतं. कारण ज्या ठिकाणी पर्जन्यमान जशा प्रकारचं आहे तशाच प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी असतात. पश्चिम पठारावर पर्जन्यमान कमी आहे म्हणून कमी वन या ठिकाणी आहे आणि पूर्व भागामध्ये वनक्षेत्र जे आहे झाडांचा भाग जो आहे तो जास्त आहे, कारण पाऊस सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पडतो. खनिजाच्या बाबतीत जर विचार केला तर पश्चिम पठारावर खनिज हे कमी प्रमाणात असलेले आपल्याला पाहायला मिळतात, तर पूर्व पठारावर मात्र खनिज जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणूनच आपला महाराष्ट्राचा सुद्धा पूर्वेकडचा जो काही भाग आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती उपलब्ध आपल्याला होते, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी आहे. तशाच प्रकारे छत्तीसगडचा, झारखंडचा, इकडचा जो ओरिसाचा जो काही भाग आहे ज्याला आपण छोटा नागपूर कडचा भाग सुद्धा म्हणू शकतो, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आपल्याला मिळते. म्हणून जास्त खनिज संपन्न असा भाग आपण पूर्व पठाराला मानतो आणि पश्चिम पठारावर मात्र खनिज हे कमी आहे. आता पिकाच्या बाबतीमध्येही या ठिकाणी वेगळेपण विविधता असलेली पाहायला मिळते. पश्चिम पठारावर ऊस, कापूस, केळी, संत्रा, द्राक्ष अशा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. मात्र पूर्व पठारावर जास्त प्रमाणामध्ये तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. तांदूळ हा या ठिकाणचं मुख्य पीक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण पावसाचं प्रमाण जास्त आहे
म्हणून या ठिकाणी तांदूळ उत्पादन जास्त केले जाते. अशा प्रकारे आपण हे पश्चिम आणि पूर्व पठार असे दोन भाग करून त्याचं वेगळे पण या ठिकाणी पाहू शकतो, अभ्यासू शकतो. यानंतर पठाराची काही महत्वाची स्थानिक नावे आहेत, ते आपण आता या ठिकाणी पाहूयात. आता पठाराच्या बाबतीत सांगायचं झालंच तर राज्यामध्ये किंवा प्रदेशानुसार या किंवा दख्खनच्या पठाराचेच काही वेगळे छोटे छोटे पठार या ठिकाणी आहेत, जे की स्थानिक नावानं ओळखल्या जातात. त्यामध्ये राजस्थान या राज्यामध्ये मारवाड आणि मेवाड नावाचे दोन पठार आहेत. मध्य प्रदेशमध्ये माळवा पठार आहे. उत्तर प्रदेशमध्ये बुंदेलखंड पठार आहे. मध्य प्रदेशमध्ये बघेलखंड पठार आहे. झारखंडमध्ये छोटा नागपूर पठार आहे, जे की मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खनिजांचं उत्खनन केलं जातं. आणि दख्खनचं पठार, जे की महाराष्ट्रामध्ये याला दख्खनचं पठार म्हणूनच ओळखलं जातं. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या भागात हे दख्खनचं पठार म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे काही स्थानिक नावे सुद्धा या पठाराला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पठारावरील काही थंड हवेचे ठिकाणे या ठिकाणी आहेत. या थंड हवेच्या ठिकाणामध्ये राजस्थानमध्ये माउंट आबू आहे. महाराष्ट्रामध्ये तोरणमाळ, चिखलदरा, महाबळेश्वर, माथेरान, आंबोली ही काही महत्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत. मध्य प्रदेशमध्ये पंचमढी, अमरकंटक हे थंड हवेचे ठिकाणे आहेत. आंध्र प्रदेशमध्ये महेंद्रगिरी, तिरुमला हे थंड हवेचे ठिकाणे आहेत. कर्नाटकमध्ये कुर्ग नावाचं एक ठिकाण आहे थंड हवेचं. तामिळनाडूमध्ये कोडाई कॅनॉल, उटी हे एक थंड हवेचे ठिकाणे आहेत. तर गुजरातमध्ये सापुतारा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये थंड हवेचं ठिकाण एखादं विचारू शकतात, त्यामुळे हे लक्षात ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर काही पठाराची वैशिष्ट्ये आता आपण पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे भारतीय प्राकृतिक रचनेचा सर्वात मोठा प्रदेश. आता 5 जे काही प्राकृतिक भाग आहेत त्यातला सर्वात मोठा प्रदेश म्हणून प्राकृतिक रचनेचा भाग म्हणून आपण दख्खनच्या पठाराकडे पाहू शकतो. बेसॉल्ट अग्निजन्य अशा खडकापासून ज्वालामुखीच्या उद्रेकापासून जो काही लावारस बाहेर आला, त्या लावारस थंड झाल्यानंतर कठीण अशा स्वरूपाचा अग्निजन्य खडक तयार झाला आणि कठीण अशा अग्निजन्य खडकाचा भाग म्हणून आपण दख्खनच्या पठाराला म्हणू शकतो. एवढंच नाही तर सह्याद्री पर्वत जो आहे तो दख्खन पठाराचाच एक भाग आहे. म्हणून सह्याद्री पर्वताकडे आपण जर पश्चिमेकडून समुद्राकडून जर पाहितलं तर एक उंच अशा प्रकारची कडा या सह्याद्री पर्वताला दिसून येते. तर सह्याद्री पर्वताचा पूर्वेकडचा जो काही भाग आहे तो मंद उताराचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारणच आहे की दख्खनच्या पठाराचीच एक कडा जो की सह्याद्री पर्वत आहे तो आहे. अशा प्रकारचा भारताच्या प्राकृतिक रचनेचा एक मोठा प्रदेश जो आहे तो या दख्खनच्या पठाराचा आहे. मध्य त्रिकोणाकृती अशा स्वरूपाचा मोठा भाग या पठारानं भारताचा व्यापलेला आहे. त्यानंतर खनिज संपदेने सुसंपन्न अशा प्रकारचा हा भाग आहे. कारण छोटा नागपूरचा पठार असो किंवा महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग असो, आंध्राचा भाग असो किंवा ओरिसाचा भाग असो, वेगवेगळ्या स्वरूपाचे खनिज या ठिकाणाहून भारताला मिळतात. म्हणून खनिज संपदेनं सुसंपन्न अशा प्रकारचा हा भाग आहे. कारण रूपांतरित खडकामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती मिळत असते आणि पूर्व पठाराचा जो काही भाग आहे तो रूपांतरित खडकाचा आहे. या ठिकाणाहून भारताच्या जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती जी मिळते ती याच पठारी प्रदेशातून मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आदिवासींची सर्वात जास्त संख्या याच पठारावर वसलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये सर्वात जास्त आदिवासींची संख्या आहे. या पठारी भागामध्ये मग तामिळनाडूकडचा निलगिरी पर्वताकडचा भाग असो किंवा मध्य प्रदेशकडचा भाग असो किंवा छत्तीसगड सारखा भाग असो किंवा महाराष्ट्राच्या पूर्वेकडचा भाग असो, अशा भागामध्ये आदिवासी समुदाय जो आहे
तो जास्त प्रमाणामध्ये आदिवासी समुदाय या पठारावर एकवटलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून आदिवासींची सर्वात जास्त संख्या असणारा भारतातला हा प्रदेश आहे. त्यानंतर सर्वाधिक वनसंपदा प्रदेश आहे. वनसंपदा प्रदेश यासाठी आहे की पठारावर असणारी वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती आपल्याला दळणवळणासाठी चांगला भाग असल्या कारणानं किंवा सोयीचा भाग असल्या कारणानं मोठ्या प्रमाणावर वनस्पतींची झाडांची तोड या ठिकाणाहून केली जाते. आणि पर्वतीय भाग जर असेल तर अशा ठिकाणाहून वनस्पतीचं उत्पादन घेतल्या जात नाही किंवा वनस्पतीचं वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. परंतु वृक्षतोडीसाठी हा भाग सोयीस्कर असल्याने वनांमधील उत्पादने आणि वनस्पती साठी हा संपन्न असा प्रकारचा प्रदेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जलविद्युत निर्मितीस पोषक वातावरण. आता पठारावर मोठमोठ्या नद्या या पठारावरून जातात, जसं की गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे, नर्मदा आहे, तापी आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्या या पठारामधून जातात. त्यामुळं अशा प्रकारच्या नद्यामधून जलविद्युत निर्मितीस मोठे मोठे धरणं बांधून मोठमोठे जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करून पोषक अशा स्वरूपाचं वातावरण या पठारी भागावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं जलविद्युत निर्मितीस मोठा वाव या पठारावर आहे. मोठी वीज निर्मिती या पठारावरून पठाराच्या नद्यांच्या मार्फत होऊ शकते किंवा मोठ्या प्रकल्पांमधून अशा प्रकारची वीज निर्मिती आपण करू शकतो. म्हणून जलविद्युत निर्मितीस पोषक प्रदेश म्हणून याची ओळख आहे. अशा प्रकारे पठारी प्रदेश जो आहे भारताचा महत्वाचा प्राकृतिक विभाग आहे. याविषयी आज आपण माहिती पाहिली. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.